आज आपल्या शॉपवर एक जेसीबी आलं होतं, त्याच्या पिनीच्या बुशच्या ठिकाणी क्रॅक होत होतं. कस्टमर इतक्या वैताग होऊन गेले, त्यांनी भरपूर वेळेस वेल्डिंग केली पण ती काय राहतच नव्हती. कस्टमर सांगत होते की आम्ही तुमची व्हिडिओ पाहून आलो म्हणून एकदम पक्की वेल्डिंग करून द्या. सगळ्यात आधी मी जिथं क्रॅक होती तिथं गाळा पाडून वेल्डिंग मारून घेतली. तर त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनी सपोर्ट मारायचा होता प्लेटचा. सगळ्यात पहिले त्याचा फार्मा तयार केला आणि नंतर होल कटिंग केली. त्यानंतर आपल्याला त्या होल मध्ये पण वेल्डिंग मारायची, अशा पद्धतीने होल कट केला मी. आणि आता सध्या ऊन तर इतकं पडायला लागलंय की गॅस कटर चालवायला सुद्धा भीती वाटायला लागली. तर असं कामाची क्वालिटी द्यायची म्हटल्यावर काय ऊन आणि काय चटके. तर माझ्या दोन्ही बाजूच्या प्लेटा तयार झालेल्या आहे, आता त्याला वेल्डिंग करायची बाकी आहे. सगळ्यात पहिले त्याला व्यवस्थित ठेवून टॅकिंग करून घेतली आणि ती प्लेट मध्ये फुगू नये म्हणून आतल्या सर्कलला पण वेल्डिंग मारून घेतली. आणि दोन्ही प्लेटचा जो मधला गॅप आहे त्याला पण आपण डायरेक्ट सरसकट पट्टा मारणार आहे, म्हणजे त्याला चारी बाजूनी फुल सपोर्ट राहणार आहे. मी इतके उन्हात एवढी मेहनत करतोय की माझे व्हिडिओ सगळे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून. तुम्ही आपला व्हिडिओ बघता, लाईक करता पण फॉलो नाही करत यार. तर तुम्हाला पण असंच क्वालिटी काम करायचं असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि एकदा आपल्या शॉपला म्हणजेच सत्साई फॅब्रिकेशनला एकदा नक्की भेट द्या. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.